मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाची व दिलासा देणारी अखेर गुड न्यूज आलेली आहे। सर्व राज्यभरातील महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यातली त्यात जे 3 विभाग आहेत त्यातली तर प्रतीक्षा आता संपलेच आहे असंच म्हणावं लागेल, कारण की लाडक्या बहिणींसाठी स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच अजित पवारजी साहेब यांच्याकडून लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारे अपडेट आलेले असून थेट आता महिलांच्या खात्यावरती डीबीटीद्वारे पैशाचे वितरण पाहायला मिळणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 3 विभागातील जिल्हे आहेत, त्यामध्ये तुमचा देखील जिल्हा आहे का नाही ती अपडेट पाहायला मिळेल। आता आपण जिल्ह्याची यादी आलेली आहे ती देखील पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात सुरुवातीला वाटप होणार आहे, किती रुपयांचे वाटप केले जाईल, अशा प्रकारची सर्व काही डिटेल्स आलेली आहे व जी रक्कम वाटप करायची होती ती सरकारकडे जमा देखील झालेली आहे। आता सविस्तर अपडेट पाहण्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र शेवटपर्यंत नाही पाहिल्यामुळे त्यांना त्यांच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळत नाही, त्यांच्या जिल्ह्यात किती तारखेला वाटप होणार आहे ते देखील पाहायला मिळत नाहीये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा। खूप साऱ्या जणांनी अजून देखील सबस्क्राइब केले नाहीये। चॅनलला सबस्क्राइब केले की लाडकी बहीण योजनेची अपडेट सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळेल। जर काय बदल लाडकी बहीण योजनेत झाले ते अपडेट देखील पाहायला मिळतील, त्यासाठी फक्त सबस्क्राइब करून ठेवायचे आहे। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। आता पाहू शकता एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे की आता पैसे आले की लगेच महिलांना आता तपासता देखील येणार आहेत। त्यातली त्यात मोठी रक्कम ही वाटप होणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 3 विभागातील जिल्हे असतील। जिल्ह्याची यादी देखील आपण जिल्ह्याची नावे देखील सांगणार आहोत, कारण की आपल्याकडे सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचा मॅप आहे। यामध्ये पाहू शकता सर्वची सर्व जिल्हे आपल्याला जे ते मॅपमध्ये दिसतात व आता यातील काही जिल्हे पहिल्या टप्प्यात सिलेक्ट होणार आहेत। पहिल्या टप्प्यातील जिल्हे सिलेक्ट होताच मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते वितरण केले जाईल व महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। इकडे पाहू शकता यातील आपण जिल्हे देखील पाहणार आहोत। 3 विभागातील काही जिल्ह्यामध्ये लवकरच वाटप सुरू केले जाणार आहे। तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट पाहायला मिळेल। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला सबस्क्राइब करू शकता। अपडेट सर्वात आधी पाहायला मिळेल। तर पुढे इकडे पाहायला गेलं तर इथे पाहू शकता आता पैसे आले की लगेच महिलांना मेसेज तर कळणारच आहे। त्यातली त्यात कसे बघायचे चेक करायचे ते देखील तुम्हाला सांगणार आहे। त्यातली त्यात कोणत्या जिल्ह्यात आता पहिल्या टप्प्यात वाटप होत आहे ते जिल्ह्याची नावे सांगणार आहे। तसेच आता 2100 रुपयांबाबत दिलासा देणारा निर्णय हा राज्य सरकारकडून देखील पाहायला मिळत आहे। ती खुशखबर जी आहे ती देखील आपण पाहणार आहोत। काय काय या व्हिडिओत बघणार आहोत ते आता बघा। त्यातली त्यात लाडकी बहीण योजनेची महत्त्वाच्या 3 अपडेट पाहणार आहोत, कारण की काही महिला आता वगळल्या जाणार आहेत। काही महिलांचे हप्ते जे आहेत ते आता बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे। जरी तुम्हाला डिसेंबर पर्यंत हप्ते मिळाले असले तरी जानेवारी पासूनचे हा हप्ता आता मिळणार नाही। तुम्हाला वाटत असेल आम्हाला आतापर्यंत हप्ते मिळाले व जानेवारीचा पण हप्ता मिळेल, तर असं नाही। नवीन नियम एक पाहायला मिळत आहे। ते सर्वच लाडक्या बहिणींना पाहणे गरजेचं आहे, कारण की 1-2 नव्हे तर सर्वांनाच पाहणे गरजेचे आहे। मोठा बदल देखील पाहायला मिळत आहे। आपण एक अपडेट पाहणार आहोत। नंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची एक अपडेट देखील आलेली आहे। सर्व महिलांची बंद होणार की काही महिलांसाठी बंद होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत, कारण की प्रणिती शिंदे यांनी एक अपडेट दिलेले असून ते म्हटले आहेत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे। ही एक अपडेट पाहायला मिळेल। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। तर आता आपण जिल्ह्याची यादी देखील पाहूयात। कोणत्या जिल्ह्यात कोणत्या विभागात पैसे सुरू होतील, त्यातले त्या 3 विभाग कोणते आहेत, या विभागात आता पैसे सुरू होणार आहेत का ती देखील अपडेट पाहायला मिळेल। व 2100 रुपये की 3000 रुपयांचा लाभ आता महिलांना मिळेल, म्हणजे 2 महिन्याचे पैशाचे हप्ते मिळतील की एकाच महिन्याचा लाभ मिळणार आहे ते देखील आता पाहायला मिळेल। वाटप सुरू झालेले आहे। आता यादीत तुमचा जिल्हा आहे का नाही ते देखील बघा। मी जिल्हे सांगणार आहे, शेवटपर्यंत माहिती बघू शकता। अजून बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नाही, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व तुमचा जिल्हा व तालुका कमेंट करून कळवा। अपडेट नक्कीच देऊ। तर इकडे पाहू शकता आता हा महाराष्ट्र मॅप आहे। यातील आता काही जिल्हे सिलेक्ट होणार आहेत। 3 विभाग जर पाहायला गेलं तर पहिला विभाग आपण पाहणार आहोत तो म्हणजे इकडे जर पाहायला गेलं तर नागपूर विभाग आहे, कारण की नागपूर विभागात देखील मोठ्या प्रमाणात वाटप केले जाणार आहे। यातली त्यात यामध्ये पहिल्या क्रमांकाला जिल्हा सिलेक्ट होऊ शकतो तो म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातच वाटप केले जाईल। तर आता गडचिरोली जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी 3000 रुपये देखील महिलांना मिळणार असून 1500 रुपये जानेवारी हप्त्याचा लाभ मिळणार असल्याची देखील अपडेट समोर
समोर येत चाललेले आहे। त्यातले त्यात पुढच्या क्रमांकाचा जिल्हा देखील पाहणार आहोत। गडचिरोली जिल्ह्यात देखील आता पहिल्या टप्प्यातच दिलासा मिळणार आहे। तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहणारच आहोत, फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला सविस्तर समजत आहे का नाही ते देखील कमेंट करून कळवा। जर थोडाफार तुम्हाला जर समजत असेल तर कमेंट करून नक्कीच कळू शकता। पुढच्या व्हिडिओत नक्कीच मोठे बदल देखील आपण करूयात। त्यातली त्या तिकडे पाहू शकता पुढच्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे आता दुसऱ्या विभागातील नाशिक विभागातील जर पाहायला गेलं तर धुळे जिल्ह्याचा देखील क्रमांक लागणार आहे। इकडे नागपूर विभागातील गडचिरोली जिल्हा तसेच इकडे नाशिक विभागातील धुळे जिल्हा या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातच वाटप केले जाऊ शकते। या जिल्ह्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचे लक्ष देखील आता पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जे आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता पहिल्याच टप्प्यामध्ये वाटप केला जाऊ शकतो। आता किती जिल्हे पाहिले, गडचिरोली धुळे पाहिले तर या जिल्ह्यातील महिलांना चांगलाच दिलासा मिळेल। अजून काही जिल्ह्याची यादी पाहण्यापूर्वी आपण एक अपडेट पाहूयात, कारण ही अपडेट देखील पाहणं गरजेचंच आहे। आता इकडे पाहू शकता कोणत्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी होणार एक अपडेट आहे व लाडकी बहीण योजनेत महिलांचे पैसे आता परत घेतले जाणार का असे एक अपडेट येत आहे। तरी ते पाहू शकता आता या योजनेत पैसे परत घेण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे आदिती तटकरे ताईंनी सांगितलेले आहे। तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे आता परत घेण्यात येणार नाहीत असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला होता। त्यातली त्यात याबाबत आदिती तटकरे म्हणाले की या योजनेत जर महिलांनी पैसे परत केले तर ते सरकारी तिजोरीत जमा केले जातील। हे पैसे इतर लोककल्याणकारी साठी देखील वापरले जातील असं देखील त्या म्हटलेल्या आहेत। त्यातले त्यात पुढील एक अपडेट आलेले आहे की महिलांना आता 2100 रुपयाचा लाभ मिळणार आहे। मात्र लाभ घेण्यासाठी महिलांना 2 कामे देखील तात्काळ करावी लागणार आहेत, अन्यथा लाभापासून वंचित देखील राहू शकतात। आपण जिल्ह्याची नावे पाहणार आहोत। तुमच्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहे का नाही, 3000 रुपये 2000 रुपये वाटप होईल नाही ती अपडेट पाहायला मिळेल। शेवटपर्यंत बघा, कारण आपण 2 जिल्हे तर पाहिले, गडचिरोली तसेच धुळे। अजून जिल्ह्याची अपडेट पाहणार आहोत। त्यापूर्वी एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे आता जर पाहायला गेलं तर एक महत्त्वाचे अपडेट आदिती ताई तटकरे यांनी दिलेले आहे। अर्थसंकल्पाच्या वेळी देखील महिलांना लाभ आता मिळण्याची तरतूद आम्ही करणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्या 3 ते 4 दिवसांमध्ये पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल असं देखील त्या म्हटलेल्या आहेत। म्हणजे ते तारीख देखील सांगितलेली आहे। आता फक्त 3 ते 4 दिवसामध्ये पैसे थेट बँक खात्यात जमा होणार आहेत। त्यातली त्यात सध्या जर पाहायला गेलं तर ही योजना सुरूच राहणार आहे व असं आदिती ताई तटकरे म्हटलेले आहेत। त्यातली त्यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या संबंधी माहिती देताना त्या म्हटल्या की 26 जानेवारीच्या आधीच बऱ्याच महिलांना लाभ मिळेल असा प्रयत्न देखील सुरू आहे। यासाठी 3690 कोटींची निधी जे आहे ते आम्हाला मिळणार आहे। अखेर याची घोषणा आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की मागच्या वेळेस 1400 कोटीची तरतूद झाली होती, त्यावेळेस 1500 मिळाली। आता यापेक्षा जास्त कोटी रुपये शेतकऱ्यांना जे आहे ते महिलांसाठी सरकारपर्यंत आता जमा झालेले आहेत। यावेळेस हप्ता देखील वाढण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे, कारण की 3600 कोटी रुपयांची जी रक्कम आहे ती महिलांना आता मिळणार असल्याची माहिती देखील मिळत आहे। म्हणजे हे वाटप देखील तात्काळ महिलांच्या बँक खात्यात केले जातील। यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो। काही महिलांना 1500 रुपये तर मिळणारच आहेत, मात्र त्याचबरोबर मोठा निर्णय होऊन 2000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम म्हणजे 3000 रुपये ही महिलांना मिळणार आहे। त्यासाठी कोणत्या महिला पात्र असतील ते देखील तुम्हाला पाहायलाच मिळेल। फक्त माहिती शेवटपर्यंत बघा। तर पुढचे जिल्हे कोणते आहेत ते आपण इकडे पाहूयात। सध्या जर पाहायला गेला तर पुढच्या क्रमांकाचा जिल्हा आहे इकडे धुळे जिल्हा तर आपण पाहिलेला आहे। तसेच सांगली जिल्ह्याचा देखील आता समावेश असून सांगली जिल्ह्यातील देखील महिलांच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे ते वाटप देखील केले जाईल, मात्र पहिल्या टप्प्यातच या जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार असून गडचिरोली जिल्ह्यात एक, दुसऱ्या क्रमांकावरती धुळे तसेच तिसऱ्या क्रमांकावरती सांगली जिल्हा असेल। या ठिकाणच्या महिलांच्या खात्यात पहिल्या टप्प्यातच पैसे येण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे। अजून काही जिल्ह्यांची अपडेट पाहणार आहोत। तरी बऱ्याच जणांनी चॅनल सबस्क्राइब केले नाही, जिल्हा कमेंट केला नसेल तर कमेंट करून नक्की कळवा, अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल। त्यातली त्यात इकडे पाहू शकता पुढच्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे तो जिल्हा आहे इकडे पुणे। पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर हा तिसऱ्या विभागातील जिल्हा आपण जर पाहायला गेला तर पुणे आहे। पुणे विभागात आता मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केले जाईल। पुणे विभाग हा जे आहे ते सर्वात मोठा विभाग देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर पुणे जिल्हा देखील मोठ्या प्रमाणामध्ये याची व्याप्ती आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेची पैशांचे हस्तांतरित वितरण आता केले जाणार असल्याची माहिती देखील मिळत आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील महिलांना चांगला दिलासा मिळणार असून या ठिकाणी 2000 रुपयांपेक्षा अधिकची देखील रक्कम मिळणार आहे। ती कोणत्या महिलांना मिळणार आहे ते देखील पाहायला मिळेल व 1500 रुपयांचा हप्ता पहिल्या टप्प्यातच लगेच या ठिकाणी आता वाटप देखील सुरू आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यातली त्यात पुढच्या क्रमांकाचा जर जिल्हा पाहायला गेला तर तो म्हणजे इकडे आपल्याला वर्धा जिल्हा पाहायला मिळत आहे।
वर्धा जिल्ह्यात देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केले जाईल। वर्धा जिल्ह्याची संख्या देखील आपल्याला जी आहे ती कमीच पाहायला मिळत आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यापेक्षा थोडीशी संख्या वर्धा जिल्ह्यामध्ये कमीच आहे। यामुळे देखील या ठिकाणी वाटपास जास्त वेळ लागणार नाहीये। 13,600 कोटींची तरतूद आहे। मोठ्या प्रमाणात रक्कम सरकारपर्यंत जमा झालेली आहे, म्हणजे सरसकट महिलांना तर लाभ आता मिळणार आहे हे तर पक्कच झालेलं आहे। त्यातली त्यात वर्धा जिल्ह्यात देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचे वितरण करण्यात येईल, मोठ्या प्रमाणामध्ये हप्ता देण्यात येईल अशी माहिती सध्या स्थितीला मिळत आहे। त्यातली त्यात या पुढचा जिल्हा जर पाहायला गेलं तर तो जिल्हा म्हणजे नंदुरबार देखील सिलेक्ट होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणामध्ये राहील। नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता नंदुरबार जिल्ह्यात वाटप होणार आहे। मागच्या वेळेस देखील पहिल्या टप्प्यातच नंदुरबार जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती पैसे देखील जमा झालेले होते, तर आता देखील नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातच लवकरात लवकर पैसे जमा होण्याची शक्यता ही आपल्याला दिसून येत आहे। त्यातली त्यात यापुढील जिल्हा जर पाहायला गेला तर तो म्हणजे तो जिल्हा आहे इकडे अकोला। अकोला जिल्ह्यात देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केले जाणार आहे। अकोला जिल्ह्यातील बहिणींना 1,500 रुपयांचा तर लाभ मिळणारच आहे। त्यातले त्यात 3,000 रुपये देखील मिळणार आहेत। मात्र 3,000 रुपये आता कोणाला मिळणार आहेत ते देखील अपडेट आता आपण पाहणार आहोत। त्यातली त्यात एक महत्त्वाची अपडेट म्हणजे 3 विभागात आता पैसे सुरू होणार आहेत। 3 विभाग तर आपण पाहतच आहोत। त्यातले त्यात 2,100 व 3,000 रुपये देखील मिळण्याची शक्यता आहे। आता कोणाला मिळतील, कसे मिळतील ते देखील अपडेट पाहूयात। व त्यातली त्यात पैसे आले की लगेच तुम्हाला आता चेक पण करता येणार आहे। जसं की पाहायला गेलं तर आता तुम्ही जर मोबाईल नंबर तर दिलाच असेल, अकाउंटला आधार लिंक पण असेल, त्यासाठी आता तुम्हाला एक खुशखबरच म्हणावं लागेल, कारण की लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की तुम्हाला लगेच स्क्रीनवरती एक मेसेज येईल, तुमच्या खात्यावरती क्रेडिट बाय 3,000 रुपये, क्रेडिट बाय 1,500 रुपये अशा प्रकारचे मेसेज येतील। यावरून लगेच तुम्ही कळू शकता की आम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला आहे, ते देखील तुम्हाला सविस्तरपणे समजून जाईल। त्यातले त्यात पैसे आले की तो मेसेज जे आहे ते तुम्हाला लगेच पाहायला मिळेल, किंवा 1 ते 2 तासानंतर तुम्हाला लगेच येईल तुमच्या खात्यात देखील पैसे जमा झाले म्हणून तो मेसेज तुम्हाला पाहायला मिळेल, असं देखील तुम्ही लक्षात घेऊ शकता। तुम्हाला जास्त बँकेत देखील जाण्याची गरज पडणार नाही। मोबाईल वरतीच तुम्हाला समजू शकेल की पैसे आलेत का नाही ते देखील तुम्ही मोबाईल वरतीच आता पाहू शकता। त्यातली त्यात पुढची अपडेट म्हणजे आता 2,100 रुपयांचा निर्णय देखील पाहायला मिळणार आहे। अजून जिल्हे पाहणार आहोत, तुमचा जिल्हा असू शकतो। त्यापूर्वी आता 2,100 रुपयांचे अपडेट पाहूयात। 2,100 रुपये किती तारखेपासून मिळणार, किती तारखेला महिलांच्या खात्यात येणार ते जर पाहायला गेलं तर आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थसंकल्पामध्ये हा निर्णय होण्याची देखील शक्यता त्यांनी सांगितलेली आहे। म्हणजे अर्थसंकल्पात 2,100 रुपयांचा निर्णय होऊन हा थेट महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाईल। त्यातली त्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आता लवकरच महिलांच्या खात्यावरती देण्यात येणार आहेत। त्यातली त्यात लाडकी बहीण योजनेतून बऱ्याच महिलांना दिलासा मिळणार आहे, मात्र काही महिला वगळल्या जाणार आहेत। जर तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळत असेल, PM किसान तसेच नमो शेतकरी योजना या योजनेचा लाभ जर मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये। जर लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहिजे असतील तर या 2 योजनांचा लाभ तुम्ही आत्ताच बंद करून घ्या व लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवा, किंवा त्या 2 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर लाडकी बहीण योजनेपासून तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे। ही एक महत्त्वाची अपडेट आहे। तर अशा प्रकारची अपडेट आहे। आता जे काही जिल्हे राहिलेले असतील पहिल्या टप्प्यातील त्या जिल्ह्याबाबत देखील व्हिडिओ लवकरच येत आहे। अजून काही जिल्हे सिलेक्ट होणार आहेत, ती जिल्ह्याची अपडेट जर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। काही वेळानंतर तो व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहे, तो देखील व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राइब करू शकता, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। धन्यवाद।